दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. कोल्हापुरात उद्या श्री स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या लक्ष्मीपुरी शाखेचा उद्घाटन सोहळा. प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील यांची माहिती. श्री स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी शाखा क्रमांक 2चा उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा उद्घाटन सोहळा योगीपीर पारसनाथजी महाराज यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुखकर्ता कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मोहिते उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वर्षा राणी अरुण पाटील, API पंडित पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य VM पाटील, राजवाडा पोलीस स्टेशनचे PI किरण लोंढे, तहसीलदार शारदा दळवी पाटील, स्वराज्य ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष शेखर भैयासाहेब पाटील, संस्थापक संजय श्रीपती पाटील, संस्थेच्या चेअरमन सौ कविता अजय पाटील, उपाध्यक्ष राजाराम पाटील, संचालक गौतम आळतेकर, MR मनगुतकर, प्राध्यापक डॉक्टर VY मगदूम, विजय दिंडे, श्रीनिवास चौगले, अभय पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील म्हणाले, 4 वर्षापूर्वी मुंबईतील सानपाडा येथे संस्थेची स्थापना करण्यात आली. अल्पावधीत संस्थेने 10 कोटी 25 लाख रुपयांचा नफा मिळवला असून कोल्हापूर व मुंबई शाखांमध्ये मिळून सुमारे 700 सभासद आहेत. पुढील वर्षात मलकापूर पेठ, वडगाव, घनसोली आणि साखरपा येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मानस असून 29 मे रोजी बांबोडे येथे 3री शाखा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात संस्थेच्या 25 शाखा सुरू करण्याचे उद्दिष्ट असून या माध्यमातून 150 युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थेकडून विविध मुदत ठेव योजना सुरू करण्यात आल्या आहेत. 30 ते 45 दिवसाच्या ठेवीवर 7% व्याजदर, 18 ते 35 महिन्यांच्या ठेवीवर 10% व्याजदर देण्यात येणार आहे. दाम-दुप्पट ठेव योजना अंतर्गत 84 महिन्यात मूळ रक्कम दुप्पट होणार असून दाम चौपट ठेव योजना अंतर्गत 13 वर्षात रक्कम चौपट होणार आहे. तसेच दाम दीडपट ठेव योजना 45 महिन्यांची असून मासिक पेन्शन ठेव योजना 36 महिन्यांसाठी 11% व्याजदरासह सुरू करण्यात आली आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50% व्याजदराचा लाभ देण्यात येणार असून सोने तारण कर्जाची विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अजय पाटील. आज या ठिकाणी श्री स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 2ऱ्या शाखेच्या उद्घाटन समारंभानिमित्त मी या ठिकाणी संस्थेच्या वाटचालीविषयी 4 शब्द सभासदांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या 4 वर्षापूर्वी श्री स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना मुंबई सानपाडा या ठिकाणी केली आणि अवघ्या 4 वर्षामध्ये संस्थेने 10 कोटी 25 लाखाचा संमिश्र व्यवसाय केलेला आहे. आज संस्थेचे 700 सभासद कोल्हापूर आणि मुंबई या ठिकाणी झालेले दिसून येत आहेत. संस्थेच्या या वाटचालीमध्ये मला माझे मोठे बंधू संजय पाटील यांची मोलाची साथ मिळाली. संस्थेच्या स्थापनेमध्ये त्यांचं मोलाचं योगदान मिळालं. त्याचबरोबर माझे गुरु प्राध्यापक डॉक्टर VY मगदूम सर, माजी प्राचार्य डॉक्टर GH आळतेकर सर, माजी प्राचार्य मनगुतकर सर, ह्या 4 माणसांनी माझ्या पाठीशी हिमालयासारखी उभा राहिलीत. म्हणून या संस्थेच्या वाटचालीमध्ये मला एवढी मोठी झेप घेता आली. त्याचबरोबर माझ्या गावातील लोकांनाही माझ्यावरती प्रचंड विश्वास दाखवला. मुंबईला संस्था चालू केलेली असताना सुद्धा गावातून प्रचंड ठेवींचा ओघ माझ्या शाखेला, मुंबईच्या शाखेला मिळाला. त्यामुळे संस्थेची ही वाटचाल मी करू शकलो. पुढच्या वर्षी संस्थेच्या जवळपास 5 शाखा सुरू करण्याचा आम्हा संचालक मंडळाचा मनोदय आहे. त्यामध्ये मलकापूर, शेडगेवाडी, पेठ, वडगाव, घनसोली आणि साखरपा या ठिकाणी या 5 शाखा सुरू होणार आहेत. त्याचबरोबर येत्या 29 तारखेला बांबोडे या ठिकाणी संस्थेची 3री शाखा सुरू होत आहे.
सभासदांनी दाखवलेला विश्वास आणि संचालक मंडळानं केलेलं सहकार्य आणि माझ्या या गुरुदेवांनी माझ्या पाठीवरती टाकलेली थाप यामुळेच या संस्थेची अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं वाटचाल होऊ शकलेली आहे. भविष्यात संस्थेच्या 25 शाखा करण्याचा माझा मनोदय आहे आणि बहुजन समाजातील जवळपास 150 मुलांना या संस्थेच्या माध्यमातून रोजगार मिळावा हा संस्था चालू करण्यापाठीमागचा मुख्य हेतू आहे. आणि आज परिस्थिती बघितली तर नोकरींची प्रचंड वाताहत झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बहुजन समाजातील मुलांना या रोजगाराच्या निमित्तानं काडीचा आधार देता आला तर देता यावा या हेतूने या संस्थेची वाटचाल सुरू राहील. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंतची. हा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यात ही आपली श्री स्वामी विवेकानंद कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी वाटचाल करत राहील आणि या वाटचालीमध्ये संस्थेचे सभासद, संचालक मंडळ, ठेवीदार, कर्जदार आणि माझ्या गावातील सर्वसामान्य लोक या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि यांच्या सहकार्यावरतीच या संस्थेची भविष्यातील यशस्वी वाटचाल सुरू राहील अशी मला अपेक्षा आहे. संस्थेनं आज या ठिकाणी वेगवेगळ्या ठेव योजना तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये रिकरिंग ठेव योजना आहे, मुदत ठेव योजना आहे, दामदुप्पट ठेव योजना आहे. 84 महिन्यामध्ये संस्था दामदुप्पट आपण ठेवलेल्या मुदलीला दामदुप्पट देते. त्याचबरोबर 13 वर्षात दाम चौपट योजना सुरू केलेली आहे. दाम दीडपट 45 महिन्यात दाम दीडपटची योजना संस्थेने सुरू केलेली आहे आणि सेवानिवृत्त झालेल्या लोकांच्यासाठी संस्थेनं एक मासिक पेन्शन ठेव योजना सुरू केलेली आहे. या मासिक पेन्शन ठेव योजनेमध्ये सभासदांना ठेवलेल्या मूळ रकमेचं त्या संपूर्ण महिन्याचं व्याज महिन्याला त्याला घरपोच किंवा त्याच्या अकाउंटवरती जमा केलं जातं. सेवानिवृत्त झालेल्या माणसाला सेवानिवृत्तीनंतर थोडासा महिन्याला आर्थिक आधार मिळावा हा हेतू समोर ठेवून आम्ही शिक्षण क्षेत्रातली लोक असल्यामुळं ही योजना चालू केलेली आहे आणि या योजनेला सभासदांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि या प्रतिसादावरती संस्थेची वाटचाल भविष्यातही यशस्वीपणे चालू राहील अशी मी अपेक्षा करतो आणि सभासदांनाही विनंती करतो की संस्थेच्या या विविध ठेव योजनांचा आपण लाभ घ्यावा. संस्थेलाही सहकार्य होईल आणि तुम्हालाही संस्थेच्या माध्यमातून व्याजाच्या स्वरूपात आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्दाचे मनोगत या ठिकाणी थांबवतो. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.